Good afternoon, students. Today we will see how to write a letter. Yesterday in our Google Meet we have discussed the whole question paper which I have given to you. In this question paper you have said me to explain the letter writing. So today I will explain you how to write a letter. Look here, students. This is a question of letter writing. Write a letter to your friend giving him information of camp under Gram Swachhata Abhiyan by using the following points. Here we have to write a letter to your friend, and in this letter you have to explain that you are participant in Gram Swachhata Abhiyan. तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण गुगल मीट मध्ये 50 मार्काच्या प्रश्नपत्रिकेचा आढावा घेतलेला आहे. या 50 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही मला सांगितलं की फक्त तुम्हाला लेटर रायटिंग कसं करावं हे चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करायचंय. तर अगदी तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मी आज तुम्हाला लेटर रायटिंग कसं करायचं, कारण हा आपल्याला 5 मार्काचा प्रश्न आहे. आता लेटर रायटिंग मध्ये आपल्याला दोन प्रकारची पत्र येत असतात, एक इनफॉर्मल लेटर आणि एक फॉर्मल लेटर. आज आपण हे बघतोय ते इनफॉर्मल लेटर आहे किंवा त्याला फॅमिली लेटर असं सुद्धा म्हणतो, की जे लिहिणं थोडंसं आणखी सोपं असतं. म्हणून सुरुवातीला आपण इनफॉर्मल लेटर बघतोय, अनौपचारिक पत्र. आता अनौपचारिक पत्र कुणाला लिहिलं जातं, म्हणजेच इनफॉर्मल लेटर मध्ये 2 प्रकार आहेत, एक फॉर्मल लेटर आणि दुसरं इनफॉर्मल लेटर. आता इनफॉर्मल लेटर म्हणजेच अनौपचारिक पत्र. आता हे अनौपचारिक पत्र आपण कुणाला लिहितो, आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, मैत्रिणींना. आणि फॉर्मल लेटर मग ते ऑफिशियल असेल, मुख्याध्यापकांना लिहिलेलं असेल, वर्ग शिक्षकांना लिहिलेलं असेल, एखाद्या अधिकाऱ्याला लिहिलेलं असेल, ग्रामपंचायतीला लिहिलेलं असेल, अशा प्रकारची जी किंवा एखादं तक्रार पत्र असेल, या सगळ्या पत्राला काय म्हणतो आपण, फॉर्मल लेटर म्हणजेच औपचारिक पत्र. आता प्रथम इथं आपण विषय समजावून घेऊया. बघा, विषय तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला विषय काय दिलेला असतो, तर प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला असा प्रश्न दिलेला असतो, राईट अ लेटर, पत्र लिहा, टू युअर फ्रेंड, की तुमच्या मित्राला पत्र लिहा, गिव्हिंग हिम इन्फॉर्मेशन ऑफ कॅम्प. गिव्हिंग हिम इन्फॉर्मेशन म्हणजे त्याला माहिती द्यायची. कशाची माहिती द्यायची, ऑफ कॅम्प अंडर ग्राम स्वच्छता अभियान. प्रत्येक वेळेला वेगवेगळे विषय दिलेले असतात, आपल्याला फक्त प्रत्येक विषय त्या साच्यामध्ये बसवायचा असतो, की ग्राम स्वच्छता अभियान याबद्दल तुम्हाला तुमच्या मित्राला पत्र लिहून माहिती कळवायची आहे, बाय युजिंग द फॉलोइंग पॉइंट्स. आणि महत्वाची गोष्ट अशी की हे पत्र लिहित असताना तुम्हाला तुमच्या बुद्धीचा अतिवापर करावा लागत नाही, कारण का, यू हॅव गिवन द पॉइंट्स हिअर. तुम्हाला या ठिकाणी मुद्दे दिलेले असतात. आता इथं आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 पॉइंट्स आर गिवन हिअर. म्हणजेच या ठिकाणी इथं तुम्हाला 8 मुद्दे दिलेले, आणि ह्या 8 मुद्द्यांचा वापर करून तुम्ही काय करणार आहात, पत्र लिहिणार आहात. आता प्रत्येक मुद्दा पुढे पत्रामध्ये कसा लिहिलाय हे मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा हे मुद्दे वापरून पत्र कसं लिहायचं हे म्हणजे लिहिता येणार आहे. आता बघा, पहिला मुद्दा इथं काय दिलेला आहे, द ऑर्गनायझर ऑफ द अभियान, की आता हे ग्राम स्वच्छता अभियान आहे, मग त्याचा ऑर्गनायझर कोण आहे, व्यवस्थापक कोण, कुणी नेमकं हे आयोजक कोण आहे, ऑर्गनायझर, आयोजक. आता हे ग्राम स्वच्छता अभियान त्या गावामध्ये पार पडलं, मग त्या गावामध्ये पार पडलं तर त्याचा ऑर्गनायझर कोण आहे त्याचा आपल्याला इथं नाम उल्लेख करावा लागेल.
पत्र लिहित असताना काय करावं लागणार आहे आपल्याला, प्रत्येक मुद्दा घेत जायचं, प्रत्येक मुद्द्याच्या एक दोन ओळी आपण लिहित गेलो, आपलं पत्र पुरेशा पद्धतीचं तयार होत असतं. आता बघा इथं द ऑर्गनायझर ऑफ द अभियान, म्हणजेच या ग्राम स्वच्छता अभियानचा ऑर्गनायझर कोण आहे त्याचा नाम उल्लेख आपल्याला पत्र लिहित असताना करायचा आहे. हिअर वी सी सेकंड पॉइंट, इन्स्पायरिंग पर्सन फॉर पार्टिसिपेशन. इन्स्पायरिंग प्रेरणादायी, इन्स्पायरिंग पर्सन फॉर द पार्टिसिपेशन, की या अभियानामध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी, सहभागी होण्यासाठी प्रेरणादायी व्यक्ती कोण आहे त्याचं नाव. पर्पज ऑफ पार्टिसिपेशन, या अभियानामध्ये का सहभागी व्हायचं, उद्देश, पर्पज उद्देश, व्हॉट इज द इंटेन्शन, हेतू कोणता आहे, तो हेतू आपल्याला पत्र लिहित असताना त्याचा उल्लेख करायचा. देन प्लेस ऑफ अभियान, हे अभियान नेमकं कुठं, आता ग्राम स्वच्छता अभियान कुठं राबवलं गेलं, कोणत्या गावामध्ये राबवलं गेलं, त्या गावाचा नामोल्लेख आपल्याला इथं करावा लागणार. देन एम्स अँड ऑब्जेक्ट्स ऑफ द अभियान, एम्स अँड ऑब्जेक्ट्स, उद्देश, या अभियानाचा नेमका उद्देश काय, काय साध्य झालं पाहिजे, कशासाठी करायचंय, मग ते कोणते उद्देश साध्य झाले ते सुद्धा आपल्याला पत्र लिहित असताना नमूद करायचंय. नंबर ऑफ पार्टिसिपेटन्स, याच्यामध्ये साधारण किती लोक सहभागी झाले किंवा कोणकोणत्या क्षेत्रामधले लोक सहभागी झाले हेही आपल्याला या ठिकाणी सांगायचंय. द डिफरंट प्रोजेक्ट परफॉर्मड, आता या अभियानांतर्गतच अजून कोणकोणते प्रकल्प आपण हाती घेतलेले आहेत हेही आपल्याला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. देन कन्क्लुजन ऑफ द अभियान, या अभियानाचा शेवट कसा झाला, कोण आलं बाबा समारोपाला, कारण आपल्याला माहितीये कुठलाही कार्यक्रम असला काय असलं की त्याचं सुरुवात, उद्घाटन केलं जातं आणि पुन्हा त्याचा समारोप हे होत असतो. मग या प्रत्येक गोष्टीचा हे तर जे आता पत्र लिहित असताना तुम्ही डोक्यात काय ठेवायचंय बघा, अगदी साधं सोपं थोडंसं टेक्निक वापरून आपण हे पत्र लिहू शकतो. हे जे दिलेले सगळे पॉइंट्स आहेत 1 2 3 4 5 6 7 8, हे सगळे पॉइंट्स आपण एक एक पॉइंट बघायचा, वाचायचा आणि त्यानुसार 1-2 ओळीचं वाक्य कन्स्ट्रक्शन करायचं, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन करायचं आणि पुढे जायचं. आपलं लेटर याच्यामध्ये एका पेजचं तयार होत असतं. तर या ठिकाणी इथं आपल्याला काय कळलं, दिस इज अ क्वेश्चन गिवन इन द क्वेश्चन पेपर. हा काय आहे, हा प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला प्रश्न आहे की या ठिकाणी आपल्याला इथं प्रश्न दिलेला आहे, इथं हे 8 मुद्दे दिलेले आहेत आणि आता या 8 मुद्द्यांच्या आधारे आपण काय करणार आहे, पत्र लिहिणार आहे. आता पत्र लिहित असताना शक्यतो इंग्रजी प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला ऍड्रेस दिलेला नसतो, आपल्याला ऍड्रेस आपल्याला स्वतः तयार करायचा आहे. तर आता यानंतर आपण काय बघणार आहे, हाऊ टू राईट अ लेटर. ओके, स्टुडंट्स, नाउ वी विल सी हाऊ टू राईट अ लेटर. फर्स्ट ऑफ ऑल we have to write address. We have to write address. Address is not given in the question paper. सुरुवातीला आपल्याला काय लिहायचंय बघा, तर सुरुवातीला आपल्याला पत्ता लिहायचंय. अर्थात प्रश्नपत्रिकेमध्ये पत्ता दिला जातोच असं नाही, अलीकडे दिला जातो, याच्यापूर्वी दिला जात नव्हता. आता साधा समजा पत्ता दिला नाही तरी सुद्धा आपण एक पत्ता तयारच करून ठेवायचा. XYZ नाव लिहिण्याची गरज नाही, दिला असेल तर लिहा, दिलं नसेल तर XYZ लिहायचं. साधा सोपा पत्ता, शांतिनिवास, आदर्श नगर, सातारा रोड, पुणे 400001, सप्टेंबर 2nd 2020. दिस इज द ऍड्रेस. आता ऍड्रेस लिहित असताना आपल्याला काय करायचं, सुरुवातीला XYZ किंवा नाव सुद्धा आपण लिहू शकतो. त्यानंतर असा पत्ता तयार करायचा, कुठल्याही तुम्ही शहराचं नाव टाकून तिथं पिनकोड लिहू शकता. त्यानंतर आजची तारीख, कॉमा, इथं फुल स्टॉप, हा
ज्यावेळेला इथं फुल स्टॉप येतो त्यावेळेला तुमचा ऍड्रेस पूर्ण झाला. देन सॅल्युटेशन. माय डिअर फ्रेंड, दॅट इज द सॅल्युटेशन. आता याला आपण काय म्हणतो? सॅल्युटेशन म्हणतो. आता इथून आपण पत्र सुरू करतोय. आता पत्र सुरू करत असताना सुरुवात येईल. आय रिसिव्ड युअर लेटर yesterday and my joy knew no bounds after reading it. की सुरुवातीचं एक आपण हे सुरुवातीचं जे वाक्य आहे ते जनरली आपण काय करावं? पाठांतरच करून ठेवावं. आय रिसिव्ड युअर लेटर, कारण आपल्या पत्राला संदर्भ कसं आहे हेही फार महत्वाचं आहे. आता आपल्या पत्राला संदर्भ काय आहे इथं? की मित्राचं पत्र मिळालं किंवा तुमचं आणि तुमच्या मित्राचं लेटर रायटिंग सुरू आहे, नाही का? आय रिसिव्ड युअर लेटर येस्टरडे, की कालच तुझं पत्र मिळालं. अँड माय जॉय न्यू नो बाउंड्स आफ्टर रिडिंग इट, आणि तुझं पत्र वाचून मला आनंदाला पारावार राहिला नाही. आय एम फाईन हिअर, म्हणजे मी इथं ठीक आहे. आणि मग आता इथं आपण विषयाला सुरुवात करतोय. इथपर्यंत झाली सुरुवात. आता इथून पुढे काय करणार आहे आपण? पत्राला सुरुवात करतो. आता पहिला मुद्दा आपण घेतोय काय? द ऑर्गनायझर ऑफ द अभियान. बघा, इन द लास्ट वीक आय अटेंडेड द कॅम्प ऑफ ग्राम स्वच्छता अभियान ऑर्गनाइज्ड द म्युनिसिपल कॉर्पोरेशन under the guidance of health ministry. या ठिकाणी बघा, आपण काय करतोय की पहिला पॉइंट तो एक्सप्लेन करत चाललोय. मी तुम्हाला काय शिकवायला लागलेले? पत्र कसं लिहायचं. आता पत्र कसं लिहायचं? पत्र प्रश्नपत्रिकेमध्ये जे तुम्हाला मुद्दे दिलेले असतात त्या प्रत्येक मुद्द्याचा वापर करत करत आपण कसं पुढे जायचं हे तुम्हाला मी शिकवणार आहे. आता पहिला मुद्दा काय आहे? पुन्हा एकदा बघा, द ऑर्गनायझर ऑफ द अभियान. हे अभियान कुणी आयोजित केलं? त्या आयोजकाचं नाव सांगायचं आपल्याला. मग इथं अभियान आयोजक कोण आहे? बघा, द म्युनिसिपल कॉर्पोरेशन. म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंडर द गायडन्स ऑफ हेल्थ मिनिस्ट्री. हेल्थ मिनिस्ट्रीच्या मार्गदर्शनाखाली म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांनी काय केलेलं आहे? हा ग्राम स्वच्छता अभियान ऑर्गनाइज केलेलं आहे. म्हणजे आपण शिकतोय काय? हे कॉपीराईट महत्वाचं नाही. महत्वाचं काय आहे? तर महत्वाचं आहे की प्रत्येक मुद्दा वापरून आपण कशा पद्धतीनं हे लिहिण्याचं कौशल्य आत्मसात करू शकतो, ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. हे तुम्हाला दिसतंय इथं फळ्यावर लिहिलेलं, हे उतरून काढणं ह्याला काही किंमत नाहीये. तर या मुद्द्यामध्ये आपण हे कसं बसवतोय आणि तुम्हाला ते बसवता आलं पाहिजे. आता इथं पहिल्या मुद्द्याचं आपण उत्तर दिलेलं आहे, ऑर्गनायझर ऑफ द अभियान. हु इज द ऑर्गनायझर ऑफ द अभियान? म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंडर हेल्थ मिनिस्ट्री. की हेल्थ मिनिस्ट्रीच्या अंडर कोण करतंय काम? म्युनिसिपल कॉर्पोरेशन. आणि म्हणून आपण कसं उत्तर त्याला दिलेलं आहे? इन द लास्ट वीक. आता आपण काय करतोय की मागच्या आठवड्यामध्ये हे ग्राम स्वच्छता अभियान राबवलेलं आहे, ते आपण आपल्या मित्राला कळवतोय. आणि म्हणून आपण सुरुवात कशी केलेली आहे? इन द लास्ट वीक आय अटेंडेड, की मी अटेंड केलं, द कॅम्प ऑफ ग्राम स्वच्छता अभियान. की ग्राम स्वच्छता अभियानचा कॅम्प मी काय केलेला आहे? अटेंड केलेला आहे, की जो म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या अंडर होता आणि कुणाच्या गायडन्स खाली होता? हेल्थ मिनिस्ट्री. माय स्कूल हॅज पार्टिसिपेटेड इन द अभियान. मग आता इन्स्पिरेशन कुणाचं? मी एकटा गेलो का तिथं? नाही. तर मला इन्स्पायरिंग करणारी कोण होती? माय स्कूल. माय स्कूल इन्स्पायरिंग पर्सन फॉर पार्टिसिपेशन. की याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी कुणी पार्टिसिपेशन करायला इन्स्पायर कुणी केलं? मला प्रेरणा कुणी दिली? माय स्कूल हॅज पार्टिसिपेटेड इन द अभियान.
माझ्या शाळेनं याच्यामध्ये काय केलेलं आहे, पार्टिसिपेट केलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं इथं, आता इथं स्कूल असेल, आवर ग्रुप असेल, आवर युथ ग्रुप, की आमच्या तरुण मंडळाने भाग घेतले, शाळेनंच भाग घेतला म्हणून आलो नाही मी, आमच्या गल्लीतलं एक तरुण मंडळ आहे, तर तरुण मंडळाने आम्ही ठरवलं ग्राम स्वच्छता अभियान, असंही आपण लिहू शकतो. थर्ड, पर्पज ऑफ पार्टिसिपेशन. आता उद्देश काय बघा, द कॅम्प वॉज ऑर्गनाइज्ड ऍट खंडाळा. अजून एक आपला प्रश्न होता काय, 4 नंबरला पॉइंट आहे तो, प्लेस ऑफ अभियान. मग तो खालीवर झाला तरी चालतो आपला, फक्त 8 मुद्दे आपल्याला आले पाहिजे आणि सुरुवात आणि शेवट जिथल्या तिथं असायला पाहिजे. आदले मध्ये मुद्दे जरा खालीवर झाले तरी चालतील. द कॅम्प वॉज ऑर्गनाइज्ड ऍट खंडाळा. आता हा कॅम्प कुठं घेण्यात आलेला आहे, खंडाळा. द प्लेस इज सराउंडेड बाय द हिल्स. आणि ते ठिकाण कुठं आहे, जर थोडस वर्णन. द प्लेस इज सराउंडेड बाय द हिल्स. आणि ही जागा कुठं आहे, तर टेकडीच्या परिसरात आहे. आता आपला तिसरा मुद्दा येतोय, तिसरा आणि पाचवा दोन्ही मुद्दे एकत्र येतात बघा. तिसरा मुद्दा काय आहे, पर्पज ऑफ पार्टिसिपेशन, म्हणजे या अभियानामध्ये आपण एकत्र येण्याचा उद्देश. आणि पाचवा मुद्दा सुद्धा तेच आहे, एम्स, ऑब्जेक्ट्स ऑफ द अभियान, की हेतू, उद्देश, ध्येय, सगळ्या शब्दांचे अर्थ एकच आहेत. द एम ऑफ द कॅम्प was to make rural people understand the importance of cleanliness. आता एम काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे, किंवा पर्पज काय आहे या अभियानचा, टू मेक रुरल पीपल अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ क्लीनलीनेस. की जे रुरल पीपल आहेत, ग्रामीण लोक आहेत, त्या ग्रामीण लोकांना काय करतोय आपण, अवेअर करतोय, जाणीव करून देतोय कशाची, इम्पॉर्टन्स ऑफ क्लीनलीनेस, स्वच्छतेचं महत्व या ठिकाणी आपण समजावून सांगतोय. आता बघा याच्यामध्ये बाकीचे सगळे मुद्दे आपण इथं आता 2 मुद्दे घेणार आहे, नंबर ऑफ पार्टिसिपेटंट्स अँड द डिफरंट प्रोजेक्ट परफॉर्मड. अजून त्यासोबत काही एखाद्या अभियानासोबत, एखाद्या प्रकल्पासोबत आणखी काही छोटे छोटे प्रकल्प सुद्धा आपण त्याच्यामध्येच घेतले का. When we started doing work, we found many people were dedicated to the bad habits such as gambling, smoking, spitting, etc. मग आता आपले जे चौथा मुद्दा, तिसरा मुद्दा आहे, आपला 5वा मुद्दा आहे, 7वा मुद्दा आहे, ते सगळे इथे आले बघा. वेन वी स्टार्टेड डुईंग वर्क, की आम्ही ज्यावेळेला हे ग्राम स्वच्छता अभियान सुरू केलं, वी फाउंड दॅट, आमच्या काय लक्षात आलं, वी फाउंड दॅट मेनी पीपल वेअर डेडिकेटेड, डेडिकेट सोडून देणे, मेनी पीपल वेअर डेडिकेटेड टू द बॅड हॅबिट्स. आमच्या असं लक्षात आलं की अनेक लोकांनी काय केलं, बॅड हॅबिट्स आपल्या सोडून दिल्या. कोणत्या प्रकारच्या, सच ॲज गॅम्बलिंग, स्मोकिंग, स्पिटिंग, की गॅम्बलिंग जुगार करणे, स्मोकिंग धूम्रपान, स्पिटिंग की कुठेही पिचकारी मारायची तोंडातून, ते सगळं काय केलं, सोडून दिलं, त्या बॅड हॅबिट्स आहेत. आता कन्क्लुजन ऑफ द अभियान. आता आपण कुठल्या मुद्द्यावर आलो बघा, द लास्ट कन्क्लुजन ऑफ द अभियान. ऑन द लास्ट डे द हेल्थ मिनिस्टर कन्क्लुडेड immortal thoughts and focused Saint Gadge Baba, who gave most importance to cleanliness. On last day, the health minister concluded immortal thoughts and focused Saint Gadge Baba, who gave most important cleanliness. The village gave positive response to our
एफर्ट्स. काय म्हटलेलं आहे बघा, ऑन द लास्ट डे, आणि शेवटच्या दिवशी द हेल्थ मिनिस्टर कन्क्लुडेड इमॉर्टल थॉट्स अँड फोकस्ड टू क्लीनलीनेस. की अभियानाच्या शेवटच्या दिवशी काय केलेलं आहे, तर हेल्थ मिनिस्टर यांनी समारोपाच्या वेळेला काय केलेले, आपले काही मौलिक विचार या ठिकाणी सांगितलेले, आणि गाडगे बाबांचं जे स्वच्छतेचं महत्व होतं ते काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आज आपण काय करणार आहे बघा, आज आपण ऑडिओ करणार नाही आहोत. का करणार नाही आहोत, तर तुम्हा मुलांना हा एक मॉडेल म्हणून लेटर रायटिंगचा नमुना लिहून घ्यायचा आहे, आणि त्यासाठी स्क्रीन सतत तुमच्या समोर चालू राहिली पाहिजे, तरच तुम्हाला ते उतरून काढता येणार आहे. आणि म्हणून मी काय करणार आहे, 10 मिनिटाचा ऑडिओ न करता 30 मिनिटाचा व्हिडिओच करणार आहे. आता बघा, हा जो आपला शेवटचा मुद्दा आहे तो मी पुन्हा घेते. ऑन द लास्ट डे द हेल्थ मिनिस्टर कन्क्लुडेड इमॉर्टल थॉट्स अँड फोकस्ड सेंट गाडगे बाबा हू गेव मोस्ट इम्पॉर्टन्स टू क्लीनलीनेस. की शेवटच्या दिवशी संत गाडगे बाबा यांनी काय केलेलं आहे, शेवटच्या दिवशी जे हेल्थ मिनिस्टर आहेत, आरोग्य मंत्री आहेत, त्यांनी काय केलेलं आहे की आपलं मौलिक विचार या ठिकाणी सांगितलेले आहेत, आणि संत गाडगे बाबांचं जे अभियान आहे स्वच्छतेविषयीचं याबद्दलचं महत्व सांगितलेलं आहे. द विलेज गिव्ह पॉझिटिव्ह रिस्पॉन्स टू आवर एफर्ट. की आता आणखी आपण त्याच्यामध्ये हे आता हे जे आपण पुढच्या ओळी लिहितो त्या कशा लिहितो, आपल्या मनानेच काही ओळी आपण वाढवतो या ठिकाणी, आणि म्हणून बघा आपण काही इथं वाढवलेले आहेत ओळी. द विलेज, आपले 8 मुद्दे संपलेले तिथं, तरी सुद्धा आता डायरेक्ट आपण काय करणार नाही, डायरेक्ट कन्क्लुजन करणार नाही का, कारण हे रायटिंग स्किल आहे, लेखन कौशल्याचा आपण भाग बघायला लागलेलो आहे, आणि म्हणून आपल्याला काही वाक्यरचना त्या अनुसरून करता आल्या पाहिजेत. द विलेज गिव्ह पॉझिटिव्ह रिस्पॉन्स टू आवर एफर्ट. आणि मग आपण आपल्या मनाचे काही ओळी टाकणार आहे की गावकरी मंडळींनी काय केलेले आम्हाला, तर किंवा गावाने पॉझिटिव्ह सकारात्मक रिस्पॉन्स प्रतिसाद आमच्या प्रयत्नांना दिलेला आहे. आय फेल्ट माय सेल्फ व्हेरी लकी ॲज आय गॉट अन अपॉर्च्युनिटी टू वर्क फॉर द रुरल डेव्हलपमेंट. आय फेल्ट माय सेल्फ व्हेरी लकी. आता आपण आपलं काही मतं मांडतोय नाही, तर आय फेल्ट माय सेल्फ व्हेरी लकी, की मला मी सुदैवी मानतोय कशासाठी, ॲज आय गॉट अन अपॉर्च्युनिटी टू वर्क फॉर द रुरल डेव्हलपमेंट. की